आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शनसारख्या योजनेचाही समावेश आहे। आताच पाहिलेल्या बातमीनुसार आता आजी आजोबांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी खुशखबर आली आहे। हो आजी आजोबा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या हक्काची बातमी आज आली आहे। ज्या बातमीची तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून वाट पाहत होता, आता लक्षामध्ये घ्या। आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। आता हा निर्णय लक्षामध्ये घ्या, खास करून ज्यांचे वय 60 आहे अशाच्या ठिकाणी नागरिकांना हा योजनेचा फायदा होणार आहे। बघा, राज्यातील 60 वर्षांवरील ज्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा ज्येष्ठांसाठी आता सरकारने विशेष पेन्शन आणि मोफत आरोग्य सुविधा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय आता घेतला आहे। या निर्णयाचा फायदा फक्त म्हाताऱ्या व्यक्तीला, म्हणजे की जर तुमच्या घरामध्ये कोणतेही आजी आजोबा असतील, म्हातारे व्यक्ती असतील ज्यांचे वय 60 पेक्षाही जास्त आहे, तर अशा व्यक्तींसाठी ही योजना वरदान ठरत आहे। बघा, या निर्णयामुळे राज्यातील लाखो वृद्ध नागरिकांना मोठा आर्थिक आधार आता मिळणार आहे। या योजनेची अंमलबजावणी आजपासून प्रभावीपणे लागू करण्यामध्ये येत आहे। हो, पहा आजी आजोबा, ज्येष्ठ नागरिकांना खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली। परंतु बघा, या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागणार आहे। ते डॉक्युमेंट्स देखील आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत। फॉर्म नेमकं कुठं भरायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत। त्यासोबत या ठिकाणी फॉर्म कधी भरायचा, फॉर्म भरण्याची निश्चित तारीख काय आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। बघा, ज्येष्ठांसाठी आता दिलासादायक बातमी सरकारने दिली आहे। आता या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा फायदा होणार आहे तुम्ही आत्ताच्या ठिकाणी न्यूज पाहिलेली आहे। न्यूजनुसारच आपण या ठिकाणी बोलत आहोत। लक्षामध्ये घ्या, वाढत्या महागाईमुळे गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असून याचा सर्वाधिक त्रास म्हाताऱ्या व्यक्तींना, म्हणजे की ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे। हीच बाब आता लक्षामध्ये घेऊन सरकारने ज्येष्ठांसाठी पेन्शन आणि इतर सोयीची आता उपलब्धता करून दिली आहे। बघा, आता या ठिकाणी निर्णय आज जारी करण्यामध्ये आला। ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे आणि घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे ज्यांच्यासाठी सुविधा घेता येईल। आता लक्षामध्ये घ्या, तुमचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे का? जर तुम्ही 50 वर्षाचे तरुण असताल, 40 वर्षाचे तरुण असताल किंवा 20 वर्षाचे तरुण असताल तर तुमच्यासाठी ही योजना नाही। परंतु तुमच्या घरामधील आजी आजोबा ज्यांचे वय 60 पेक्षाही अधिक असणारच, याच व्यक्तीला या योजनेचा फायदा आता सरकारच्या माध्यमातून दिला जात आहे। आता लक्षामध्ये घ्या, वयाच्या 60 नंतर आरोग्याच्या तक्रारी वाढतात आणि दवाखान्याचा खर्चही वाढतो, ज्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक त्रस्त होतात। बघा, आता BP, शुगर आणि इतर आजारांमुळे दरमहा औषधांवर बघा ज्येष्ठ नागरिकांना, आजी आजोबांना मोठा या ठिकाणी खर्च करावा लागतो, जो सामान्यांच्या आक्याक्या बाहेर आहे। लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी तुम्हाला जर खर्च परवडत नसेल, बघा तुमचा आख्या बाहेर जर खर्च असेल, बघा तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की या ठिकाणी तुमची ही मागणी देखील पूर्णपणे मान्य करून घेतली आहे। ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य सुविधांचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला। गेल्या अनेक दिवसांपासूनची ही मागणी आता पूर्ण करण्यामध्ये आली, म्हणजे की सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी आता दिलासादायक निर्णय घेण्यामध्ये आला। बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आता पैसे मंजूर केल्याची घोषणा केली आहे। या निर्णयानुसार इथून पुढे ज्येष्ठांच्या दवाखान्याचा खर्च संपूर्ण राज्य सरकार आता उचलणार आहे। लक्षामध्ये घ्या, म्हणजे की जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल, तुम्ही जर आजी आजोबा असतील किंवा या ठिकाणी कोणताही व्यक्ती असेल
ज्याचं वय 60पेक्षाही जास्त आहे अशा व्यक्तींसाठीच बघा ही योजना सुरू करण्यामध्ये आली। आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला। आता अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे की डॉक्युमेंट, कोणते डॉक्युमेंट लागणार ते आपण व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण की बघा एक एक माहिती खूपच महत्त्वाची आहे। एक चूक आणि या ठिकाणी तुम्हाला नेमकं किती महिना मिळणार हे देखील तुम्हाला समजणार नाही। आता किती महिना मिळणार हे देखील या ठिकाणी आपण सांगणारच आहोत, परंतु महत्त्वाच्या बाबी लक्षामध्ये घ्या। प्रत्यक्ष निधी वाटप या ठिकाणी सरकार करत आहे। ज्यांना BP किंवा शुगरच्या गोळ्या महिन्याला घ्याव्या लागतात त्यांना आता या औषधांसाठी खिशातून एक पण रुपया खर्च करण्याची गरज पडणार नाही। बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षे असले पाहिजे। बघा ही सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अट सरकारने घातली आहे। पात्र व्यक्तींनाच या आरोग्य सुविधेचा लाभ आता दिला जाणार असून लक्षामध्ये घ्या, नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच लाभ मिळायला सुरुवात होईल। कित्येक दिवसापासून रखडलेली ही मागणी आज सरकारने पूर्ण केल्यामुळे आता ज्येष्ठांना आरोग्याबाबत मोठी चिंता करण्याची गरज उरलेली नाही। लक्षामध्ये घ्या आजी आजोबा, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारने आज दिलेली आहे। बघा सरकारने सांगितलेले डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे। राज्यातील जवळपास 90 लाख ज्येष्ठ नागरिकांसाठी आजी आजोबांसाठी या योजनेचा लाभ या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आला। बघा असा अंदाज सरकारने या ठिकाणी व्यक्त करत आहे, परंतु लक्षामध्ये घ्या तांत्रिक कामे पूर्ण झाली आहे तरच या ठिकाणी हा लाभ मिळणार। आता लक्षामध्ये घ्या तांत्रिक कामे म्हणजे की कोणती, तुम्हाला काही डॉक्युमेंट लागणार आहे ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे। केवळ अशाच गरजू ज्येष्ठांना या योजनेचा लाभ दिला जात आहे। बघा 50 लाख श्रीमंत ज्येष्ठांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, कसं आहे तर ते श्रीमंत म्हणून ओळखले जातात। आता थोड्याच वेळाने या योजनेची अंमलबजावणी अधिकृतपणे सुरू होणार असल्याचे संकेत प्रशासनाच्या माध्यमातून देण्यामध्ये आले। तर लक्षामध्ये घ्या ज्येष्ठ नागरिकांना खर्च पाहण्यासाठी दरमहा 4,500 रुपयांची पेन्शन आता मिळणार आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। बघा 4,500 रुपये पेन्शन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यामध्ये आला आहे। उतरत्या वयात काम करणे शक्य नसल्याने ज्येष्ठांनी पेन्शन की मागणी केली होती। बघा जिला आता सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे। ही पेन्शन थेट बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने ज्येष्ठांना आता सन्मानाने जगण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही। लक्षामध्ये घ्या ही योजना खास करून आजी आजोबासाठी सुरू करण्यामध्ये आली आहे। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झालेला आहे। आणि बघा जर तुम्ही आजी आजोबा असताल, तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असताल, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। तुमचं वय या ठिकाणी जास्त झालं आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय आता घेतला आहे। बघा या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना एक विशिष्ट अर्ज आणि प्रोसेस पूर्ण करावी लागणार असून त्याबाबतची माहिती सविस्तर दिली जाईल। सरकारने एकूण 5 मोठे आनंदाचे निर्णय घेतले आहेत, त्यामध्ये पेन्शन आणि मोफत दवाखान्याचा समावेश देखील आहे। जर तुमचे वय 60पेक्षाही पार झाले असेल तर तुम्हाला या सर्व निर्णयाचा फायदा मिळणार असून आता थोड्याच वेळाने या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे। आता फक्त 1 मिनिट शेवटचा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। तुम्हाला माहीत असेल भरपूर असे म्हातारे व्यक्ती असतात ज्यांना की त्यांची मुले सांभाळत नाही अशी तक्रार अनेकदा येते। त्यामुळे याबद्दल कडक कायदासुद्धा या ठिकाणी सरकारने केला आहे। वर्षाचा काठी होणारा सर्दी, बघा ताप आणि खोकला, आता तुम्हाला या ठिकाणी वर्षाला सर्दी ताप साधा खोकला जरी आला यांसारख्या आजारासाठी खर्च आता ज्येष्ठांना करावा लागणार नाही। कोणत्याही दवाखान्यात ज्येष्ठांना मोफत उपचार आता मिळणार आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक बचतीला मोठी मदत होणार असून बघा हा लाभ पुढील महिन्याच्या लक्षामध्ये घ्या 1 तारखेपासून सुरू होणार आहे। बघा 1 तारखेपासून म्हणजे की लक्षामध्ये घ्या अजून या ठिकाणी भरपूर काळ बाकी आहे। बघा अजून या ठिकाणी काही दिवस बाकी आहे। आता या ठिकाणी 1 तारखेपासून हा लाभ दिला जात आहे। त्यामुळे या ठिकाणी त्यानंतर कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि तुम्हाला नेमकं कोणता फॉर्म भरायचा आहे याचं या ठिकाणी अधिकृत अशी माहिती सोडणार आहे। मग आता नेमकं काय सांगण्यामध्ये आलं तर बघा मंजुरी सध्या या योजनेला मिळाली आहे। ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न
2,50,000 लाखांच्या आतमध्ये आहे. तर लक्षामध्ये घ्या 2,50,000 बघा. आता या ठिकाणी म्हणजे की तुमचं 2 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असायला पाहिजे बघा. त्यांनाच या 4,050 बघा रुपये पेन्शनचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे बंधनकारक असून सरकारी नोकरीत असलेल्या मुलांच्या पालकांना यामधून वगळण्यामध्ये आले आहे. जर तुमचा मुलगा पोलीस आणि आर्मी किंवा या ठिकाणी कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, लक्षामध्ये ठेवा. सरकारचं म्हणणं आहे ज्या घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला असतो ते घर श्रीमंत घर म्हणून ओळखले जातात. ही योजना फक्त गोरगरीब गरजू नागरिकांसाठी सुरू करण्यामध्ये आली. आता लक्षामध्ये घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना 1 रुपया खर्च करण्याची गरज उरणार नाही बघा. ही सुविधा पूर्णपणे मोफत ठेवण्यामध्ये आली आहे. आधार कार्ड आता लक्षामध्ये घ्या तुम्हाला डॉक्युमेंट कोणते पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डची झेरॉक्स आणि उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे बघा. बँक खाते असलेल्या ज्येष्ठांनी आपले खाते आधार लिंक करणे गरजेचं आहे. कारण बघा निधी थेट या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. या योजनेचा मुख्य आधार लक्षामध्ये घ्या आयुष्यमान भारत कार्ड असून ज्याद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे असं सरकारने सांगितलं आहे बघा. मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून 4,500 रुपयांची पेन्शन पुढील बघा महिन्याच्या 1 तारखेपासून या ठिकाणी पात्र ज्येष्ठांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि फॉर्म देखील या ठिकाणी अगदी काहीच दिवसानंतर सुटणार आहे. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलचं सबस्क्राईबचं बटन ठोका. कारण की बघा अशाच महत्त्वाच्या इतर नवनवीन अपडेट तुम्हाला या आपल्या चॅनलच्या पुढे देखील बघायला मिळतील. धन्यवाद.